नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल तर्फे कॉन्क्वेस्ट 2024 ही अंध खेळाडूंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. ब्लाइंड वेलफेअर असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा ठाण्यामध्ये सुरू झाली आहे. सोमवार, मंगळवार 30 आणि 31 डिसेंबर रोजी ठाणे शहरातील कोर्ट नाक्याजवळील सेंट्रल मैदानावरती या स्पर्धा सुरू झाल्या आहेत. राज्यातले अंध क्रिकेटांचे विविध संघ या स्पर्धांमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले आहेत. रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीने दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं, असं स्पर्धा समन्वयक आणि रोटरी क्लबच्या माजी अध्यक्ष नेहा निंबाळकर यांनी सांगितले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर, रोटरीचे नवनिर्वाचित प्रांतपाल डॉक्टर निलेश जयवंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 100हून अधिक अंध क्रिकेटपटू अतिशय उत्साहाने या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. खेळाचा आनंद देखील त्यांनी घेतला. रोख रक्कम आणि चषक या स्वरूपांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्या संघाला सन्मानित केलं जाईल. तसेच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट फिल्डर अशा प्रकारची बक्षीसही देण्यात येणार आहेत, असं क्लबच्या अध्यक्षा यांनी यावेळी सांगितले. ब्लाइंड वेलफेअर असोसिएशनने अंधांची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. गेली खूप वर्ष हे स्पर्धा आयोजित करतात आणि बॉलला स्टंपला घुंगरू लावलेलं असतं आणि त्या माध्यमातून ही सगळी अंध खेळाडू जे आहेत उत्कृष्ट परफॉर्मन्स करतात. मला रोटरी क्लबचं मी अभिनंदन करेन की यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यांच्याकडे कला आहे, कौशल्य आहे, परिश्रम घ्यायची तयारी आहे आणि हे महाराष्ट्रातले निर्णय टीम इथे आलेले आहेत. आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि जवळजवळ 8 संघ याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यांना देखील मी शुभेच्छा देतो. ठाण्याच्या रोटरी क्लब्स आणि ब्लाइंड ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त समन्वयाने आज आपण ब्लाइंड्स लोकांसाठी क्रिकेटची टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. इथे मला ठाण्याच्या सगळ्या रोटरी क्लब्सचं कौतुक वाटतं, पण त्याच्यामध्ये विशेष कौतुक करावंसं वाटतं ते म्हणजे रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल. त्यांचे प्रेसिडेंट स्वातीताई हेरी, नंतर नेहा निंबाळकर ज्या भूतपूर्व अध्यक्ष आहेत, माधवीताई डोळे, या सगळ्यांनी एकत्र येऊन ठाण्याच्या बाकी रोटरी क्लब्सना पण एकत्र घेत हा सुंदर क्रिकेटची टुर्नामेंट आज ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर आयोजित केलेली आहे. वर्ष जरी संपत असलं तरी गोड आठवणी घेऊन काहीतरी समाजासाठी स्वतःची बांधिलकी असल्याचं भान ठेवून रोटरी क्लब क्रीडा क्षेत्राचा सुद्धा उपयोग समाजाच्या काहीतरी समाज उपयोगी कामासाठी करत असतं. मी रोटरीयन निलेश लिखिते, रोटरी क्लब ठाणे हिल्सचा मेंबर आहे आणि या क्लबचा आमच्या डिस्ट्रिक्टच्या माध्यमातर्फे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी आहे. ही स्पर्धा रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल गेले 10 वर्ष आयोजित करत आहे. तर उल्लेखनीय म्हणजे अंध मुलांना प्रोत्साहन मिळावं आणि ह्या स्पर्धेतर्फे मुलं नॅशनल लेवलपर्यंतसुद्धा खेळलेली आहेत. हे ह्या स्पर्धेचं महत्त्व आहे. आजच्या समारंभाला उपस्थिती असलेले आपले सहप्रमुख पाहुणे संजयजी केळकर आमदार आणि डॉक्टर निलेश जयवंत यांची उपस्थितीत या स्पर्धेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवते. नमस्कार, मी रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलतर्फे नेहा निंबाळकर ह्या टुर्नामेंटची कन्व्हेनर आहे आणि ही ब्लाइंड वेलफेअरबरोबर आम्ही ही टुर्नामेंट घेत असतो आणि हे घेण्यामागचा उद्देश असा आहे की समाजात उपेक्षित खेळाडूंबद्दलची एक जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांच्यातलंही जे टीमवर्क आहे तर ते अजून उभरून यावं ह्या दृष्टीने आम्ही ह्या मॅचेस घेत असतो. आणि ह्या मॅचेससाठी आम्हाला ठाण्यातले इतर जे रोटरी क्लब्स आहेत, जसं की आमचा ठाण्यातला जुना 60 वर्षाचा क्लब आहे किंवा हिल्स आहे किंवा ग्रीन स्पॅन आहे, तर ठाण्याचा अमारा क्लब आहे, तर असे अनेक क्लब आम्हाला ह्या गोष्टीसाठी मदत करत असतात. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे.
मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहरातील ठाणे नाशिक समृद्धी महामार्ग रस्ता नूतनीकरण व रुंदीकरणाचं काम MSRDCच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून वेगाने सुरू झालं आहे. तर रस्ता रुंदीकरण करून वाढवत असतानाच रस्ता बनवण्यासाठी खारेगाव परिसरातील स्मशानभूमीजवळील सुरू असलेल्या खारेगाव भुयारी मार्ग बंद करणार असून खारेगावात व स्मशानात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवरती सदर रस्ते कामात सतत पाठपुरावा करणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर कामाची पाहणी करण्यात आली. या प्रसंगी उमेश पाटील म्हणाले की 2012 या ठिकाणी अनेक अपघात होत होते. हा रस्ता बंद झाल्यात पूर्ण खारेगाव पारसिक नगर नागरिकांना त्रास होऊ शकतो. पण 15 फूटची मोरी 45 फूट करत आहात, परंतु पर्यायी रस्ता देणं गरजेचं आहे जेणेकरून पलीकडे असल्यास स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग सुकर होईल. कारण ही मोरी बनवण्यासाठी जवळजवळ 4 महिने लागणार आहेत. सदर कामामध्ये योग्य तो मार्ग काढावा अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात. याविषयी माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, युवा नेते राकेश पाटील, खारेगाव भूमिपुत्र कृष्णा भगत, जयहिंद पाटील, विनोद पाटील, संतोष पाटील यांच्यासह MSRDCचे रणोज कुमार मलिक, संदीप यादव यांसह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. रस्ता ऑलरेडी होता तो 2012ला आम्ही श्रमदानाने अनेक अपघात झाले. स्वतः कृष्णा भगत इथं स्थानिक भूमिपुत्र आहेत, वास्तविक स्मशानभूमी पाठीमागे आहे. हा रस्ता बंद झाल्याने संपूर्ण खारेगाव असेल, पारशीनगरचा पर्याय रस्ताच नाही. आमची स्पष्ट मागणी आहे की आपण 15 मीटरची मोठी 45 फूट घेतलेली आहे. पर्याय रस्ता असला पाहिजे. आज आम्हाला हवेवर तुम्ही जर रस्ता दिसतो तो पर्याय होऊ शकत नाही. आमचं म्हणणं तुम्ही बॉक्स टाईप असा बॉक्स करा, त्यातून कमी 4-5 लोकं तरी गेली पाहिजे. आता या मोरीला माजी केंद्रमंत्री कपिल पाटील भेट दिलेली आहे. ज्येष्ठ नेते दशरथदादा पाटील होते, कृष्णा भगत, जयंत पाटील, राकेश पाटील होते आणि अधिकारसुद्धा आलेले आहेत. तर आम्ही सांगितलेलं आहे की आपण पर्याय रस्ता शोधलं पाहिजे का हा रस्ता बंद करणार आहे. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कॉर्पोरेशनचं काही हातीमध्ये सुविधेचं काम सुरू आहे. हा काम पूर्ण झालं 2-4 दिवसात आम्ही पर्याय रस्ता देतो. तर त्यानंतर तसं होणार नाही. कारण एखादा घटना घडल्यानंतर स्मशानभूमीला कोणाला जाता येणार नाही. हे पर्याय रस्ता करा. आणि त्यांनी सांगितलं हे काम 4 महिन्याकरता आहे. आम्ही सांगू तुमची डिझाईन आम्ही पाहिलेले आहे, केंद्रमंत्री कपिल पाटील स्वतः पाहिले, ज्येष्ठ नेते पाहिलेले आहे. आपण याचा थोडा बदल केला तर हा रस्ता बंद होणार नाही. कारण काय होणार आहे, उद्या एखाद्या घटना घडल्यानंतर आम्हाला वरून जावं लागणार आहे. उद्या एखादा घटना घडली तर जबाबदार कोण राहणार आहे, याची दक्षता त्यांच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे मला वाटतं पर्यायी या संदर्भात व्यवस्था करून मला सुद्धा असं वाटतं. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे तसेच अमित शहा यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करावे या मागण्यांसाठी ठाण्यातील विविध राजकीय पक्ष, दलित पुरोगामी संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध मोर्चा काढला. या मोर्चामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. दरम्यान यावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे यांनी हे आजचं आंदोलन सुरू केलं असून यापुढे जर का कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन राज्यभर होईल असा इशारा त्यांनी दिला आहे. परभणी येथे दत्ताराव पवार या समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती दगडफेक करून संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली होती. त्यांच्यादार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचे चित्रीकरण करणारा सोमनाथ सूर्यवंशी या तरुणास अटक करून बेदम मारहाण करण्यात आली.
त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर ही फॅशन झाली आहे असं विधान यावेळी केलं होतं. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये 72 बुद्ध विहारांशी संबंधित लोक, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्थांचे प्रतिनिधी, दिव्यांग देखील सहभागी झाले होते. यावेळी मोर्चाकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा विजय असो, राजर्षी शाहू महाराज यांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा यांसारख्या विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या. या मोर्चामध्ये ठाणे महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती भैयासाहेब इंदिसे, माजी परिवहन समिती सभापती जितेंद्र कुमार इंदिसे, राजाभाऊ चव्हाण, सुनील कांबे, सुखदेव उबाळे, भास्कर वाघमारे, आबासाहेब चासकर, पंढरीनाथ गायकवाड, विमलताई सातपुते, सुमनताई इंगळे, देवशाळा हराळे आदिसिंह, हजारो शिव फुले शाहू आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते. ठाणे शहरातील शिवशाहू फुले आंबेडकरी अनुयायी आज या ठिकाणी जे सोमनाथ सूर्यवंशी परभणीमध्ये 15 डिसेंबरला जे पोलिसांच्या कोविड ऑपरेशनमध्ये त्याला मारहाण झाली, जबर मारहाण झाली, त्याचा तो बेशुद्ध होऊन त्याला पोलीस कस्टडी घेतली, नंतर त्याला न्यायालयीन कोठडी घेतली, त्याच्यात तो मेला पोलिसांच्या बाबत, त्याचा खून झालेला आहे. त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे. त्याचबरोबर 17 डिसेंबर रोजी भारत देशाचे गृहमंत्री यांनी राज्यसभेमध्ये 17 डिसेंबर रोजी अपमानास्पद घृणास्पद वक्तव्य केलं. त्याबद्दल त्याचा निषेधार्थ हा मोर्चाचं आयोजन आहे. आमच्या त्याच्यात मागण्या आहे, अमित शहा यांचं मंत्रिपद काढून घ्यावं, त्याचबरोबर त्यांनी या भारतवासियांची माफी मागावी, त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत द्यावी, त्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील एका माणसाला महाराष्ट्र शासनाच्या नोकरी कायम करून नोकरी द्यावी, यासाठी या मोर्चाचं आयोजन आहे. आम्ही देशाच्या गृहमंत्र्यांनी अमित शहानी बाबासाहेबांबद्दल जे अनुद्गार काढलेले आहेत, चुकीचे भूमिका मांडलेली आहे. बाबासाहेबांनी संविधानापेक्षा देव मोठा आहे, तर देवापेक्षाही मोठा हा संविधान आहे. ज्या संविधानामुळे अमित शहा गृहमंत्री झाले, मोदी पंतप्रधान झाले. आम्ही सर्व लोक संविधानामुळे, स्वतंत्र संविधानामुळे जगतोय. त्यामुळे संविधानाचा अपमान करणाऱ्या अमित शहाचा राजीनामा मागण्यासाठी आता हा मोर्चा आहे. महानगरपालिकेचे द्वितीय नगराध्यक्ष प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं रविवारी ठाण्यामध्ये वृद्धापकाळाने निधन झालं. ते 85 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीमध्ये प्रधान यांनी मोठं योगदान दिलं होतं. त्यांच्या निधनामुळे सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ठाण्याचे दुसरे नगराध्यक्ष म्हणून 1974-81 या कालावधीमध्ये सतीश प्रधान यांनी काम पाहिले. शहरात शिवसेना पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 1986-87 या काळामध्ये त्यांनी शहराचे पहिले महापौरपद भूषवले. यांसह शिवसेना राज्यसभा सदस्य, संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवरती त्यांनी काम केले आहे. राजकारणासोबतच सतीश प्रधान यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्यही उल्लेखनीय आहे. या काळामध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता, म्हणून ज्ञानसाधना महाविद्यालय त्यांनी सुरू केलं. शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीमध्ये त्यांचं योगदान लाभलं आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि राम गणेश गडकरी रंगायतन हे सुद्धा सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते, त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त राहिले होते. दुपारी ठाण्याच्या खासगी रुग्णालयामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी 9:30 वाजता सतीश प्रधान यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये ठेवण्यात आलं होतं. यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळी सतीश प्रधान यांच्या पार्थिवांचं अंतिम दर्शन घेतलं. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतीश प्रधानांच्या पार्थिवांचे अंत्यदर्शन घेतले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर, खासदार नरेश मस्के, माजी खासदार राजन विचारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नरेश मणेरा, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, शिक्षक वर्गाने सतीश प्रधान यांच्या पार्थिवांचं अंतिम दर्शन घेतलं.
नेते माजी खासदार सतीश चंद्र प्रधान यांचं काल दुःखद निधन झालं। ही अतिशय आमच्यासाठी दुःखद आणि वेदनादायी घटना आहे। खरं म्हणजे नगराध्यक्ष झाले, पहिले महापौर झाले आणि त्यानंतर राज्यसभेचे खासदार झाले, अशी अनेक त्यांनी पदं भूषवली। खरं म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले आपण राष्ट्रप्रधान मंडळ म्हणतो तसे बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे कडवट प्रकार शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांनी पूर्वी ठाणे शहर छोटं शहर होतं, या शहरासाठी ठाण्याचा मानबिंदू म्हणून आपण जी ओळख आहे, गडकरी रंगायतन असेल, दादोजी कोंडदेव स्टेडियम असेल, असे अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले आहेत। त्याचबरोबर ठाणे शहराच्या जडणघडणीमध्ये सर्वांगीण विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आणि सहकार्य होतं। त्यांनी नगराध्यक्ष असो, महापौर असो, जी पदं मिळाली त्या पदांचा उपयोग या ठाणे शहराच्या विकासासाठी केला आणि खरं म्हणजे एक सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपला आहे, अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो। कारण सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग होता। ठाण्याची महापौर मॅरेथॉन त्यांनी सुरू केली आणि अगदी आदिवासी दुर्गम भागातल्या पालघरसारख्या खेड्यापाड्यातल्या तरुणांना, तरुणींना या एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये धावलेले खेळाडू पुढे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जावर देखील खेळले। साहित्य क्षेत्रामध्ये देखील त्यांनी अनेक उपक्रम घेतले। नाट्य संमेलन असेल, साहित्य संमेलन असेल, क्रीडा क्षेत्रात त्यांनी पुढाकार घेतला। शैक्षणिक क्षेत्र तर आपण पाहतोय, ज्ञानसाधना महाविद्यालय ही त्यांचीच देण आहे। खरं म्हणजे हायवेच्या पलीकडे ठाणे शहरामध्ये सर्व शैक्षणिक संस्था होत्या, परंतु हायवेच्या अलीकडे गोरगरीब सर्वसामान्य पालकांच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना केली। हिंदू धर्म हा कसा विज्ञाननिष्ठ आहे याबाबत उद्बोधक प्रवचन देत स्वामी श्री सवितानंद महाराज यांनी हिंदू धर्मातील विविध महानता विशद केल्या। जनशक्ती बहुउद्देशीय संस्था ठाणे आयोजित आपण हिंदू आहात का या विषयावरती परमपूज्य स्वामी श्री सवितानंद महाराज यांचे अत्यंत उद्बोधक तसेच विचारांना चालना देणारे प्रवचन ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पार पडले। यावेळी स्वामीजींच्या इच्छेप्रमाणे परमपूज्य आनंदस्वामी डोंबिवली गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा भगवताचार्य सौ अलकाताई मुतालिक, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद मराठे, CA संजीव ब्रह्मे, अविनाश काळे या 5 मान्यवरांच्या हस्ते स्वामीजींच्या शुद्ध बीजापोटी या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं। प्रकाशनानंतर स्वामीजींनी 5 तरुण दाम्पत्यांना या ग्रंथाच्या प्रती भेट दिल्या। त्यानंतर व्याख्यानामध्ये स्वामीजींनी आपण हिंदू आहोत का हे कसे ओळखावे तसेच हिंदू धर्म हा कसा विज्ञाननिष्ठ आहे हे समजावून सांगितलं। ऋषीमुनींनी समाधी अवस्थेत आपल्या मेंदूचा अधिक वापर करून जे ज्ञान संपादन केलं आहे ते आजही आपल्याला साध्य झालेलं नाही। ग्रहस्थितीचा मानवी जीवावरती होणारा परिणाम विशद करून त्यांनी गर्भसंस्काराचे महत्त्व आणि गरज यावर सुद्धा विवेचन केले। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।